नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत पैलवान, लेखिका माया साठे. जिजानं सजनीला सरळ मिठीत घेऊनच मग खांद्यावर टाकली. तसाच तो डोक्यापेक्षा उंच वाढलेल्या उसात शिरला. उसावर पाय पडल्यानं काड काड आवाज करीत ऊस खाली मोडून पडत, त्या आवाजानं उसात लपलेले कोल्हे लांब पळत होते. कापसाच्या मोठ्या बोळ्याचे ससे आपले शेपूट उडवत आपली जागा बदलत होते. तांबूस डोळ्यानं इकडे तिकडे पाहत नाक उडवत होते. पैलवान गणा धावतच आला होता. त्यानं सजनी मागं लांब न पळताना तिचा ठिपका पाहिला होता. तिला रस्त्यात कोणीतरी अडवलंय, खांद्यावर टाकून जवळच्या उसात घेतलंय हे त्याला दिसताच त्याच्या अंगाची आग झाली होती. त्यानं आपल्या धावण्याचा वेग वाढवला होता. ह्या असल्या तरण्या पोरी एखाद्या मागं लागतात, प्रेमानं आंधळ्या होतात. आपण काय करीत आहोत ह्याचंही त्यांना भान राहत नाही. आता तिचं हे आंधळं प्रेम तिला केवढ्याला पडलं होतं. तिला कोणी उचलून नेलं असावं. उसाचे काड काड आवाज कानावर पडताच गणात तसाच आत घुसला. उसाच्या धार धार पात्यानं सारं हातपाय कापून निघाली. ब्लेडच्या पात्याची धार उसाच्या पानांना होती. अंगावर रक्ताच्या उभ्या आडव्या रेषा उमटत होत्या. आपली ही अवस्था, आता नाजूक शरीर असणाऱ्या सजनीची अवस्था काय होईल. त्यात तिला बळजबरीने आतमध्ये नेले. तिचं गोरपान केवड्याचं शरीर, तिच्या शरीरावरचं ते संपूर्ण अंग झाकणारं मोरपंखी नऊवारी लुगडं ओरबाडून काढलं असेल तर, साऱ्या अंगावर रक्ताच्या आडव्या उभ्या रेषा. सकाळी अंघोळ करायला ती गेली तर सर्वांगाची आगाग होईल. तिच्यावर अत्याचार झाला तर? नाही. गणा केवढ्यानं किंचाळला. त्याचा आवाज उसात आला, पण त्याला सजनीचा नाजूक आवाज प्रत्युत्तर म्हणून आला नाही. तिच्या तोंडात बोळा घातला असेल म्हणून ती गपचित पडली असेल. सजनी, सजनी. जिजा सजनीचं लुगडं ओढण्याचा प्रयत्न करीत होता, पण तिनं आपल्या लुगड्याचा पदर चांगला गच्च आवळून घेतला होता. जिजाला तिचं लुगडं बाजूला करता येत नव्हतं. जिजाने मग सरळ एक ऊस मोडला न त्या ऊसाचं एक हातभर टिपरू काढलं न ते त्यानं तिच्या पाठीतच घातलं. बाप रे. ती कळवळली आणि खालीच बसली. तू बाप बसलाय तलाठ्याकडं. तलाठ्याला सांगितलंय त्याला कचेरीतच बंद करून ठेव. चांगली कागदपत्र दाखव त्याला. आता तुला मी सोडत नाही. तू मुडदा बशिवला रेड्या. तू रेडाच म्हण. रेडा मागं लागला की म्हशीला सोडत नाही. मी बी तुला सोडत नाही. किती दिवस तुला पाहत होतो, पर आज तुला धरावंसं वाटलं. गावातल्या कितीतरी तरुण पोरी धरल्या, तूच तेवढी राहिली होतीस, कळलं. पर आज. त्यानं सरळ तिच्या लुगड्याच्या पदरालाच हात घातला. तो पदर तिनं छातीवर हात दाबून धरला होता, पण त्यानं शेपटं पकडून माकड खाली आपटावं तसा पदर पकडून तिला वर उचललं न खाली टाकलं. तसा तिचा पदरच त्याच्या हाती आला. पुन्हा तिचा पदर त्यानं खासदिशी ओढला. ती चांगलीच उघडी व्हायला लागली. तसं तिनं कमरेच्या निऱ्यानं काष्टा पकडला. कमरेचं वस्त्र तरी नीट राहावं. त्यानं काष्ट्याला आणि निरेला हात घातला तेव्हा तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं. गणा. ती कितीतरी मोठ्याने ओरडली. तो गणा. त्याला काय कळतंय तू यातलं. तो पैलवान गडी. बायकांना वीक मानतो. मी त्यातला पैलवान नाही. मी हाय बायकांशी कुस्ती खेळणारा पैलवान. गणानं सजनीचा आवाज ऐकला तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. तो आवाज कुठनं आला तो त्यानं ओळखलं. जीवाचा कानच केला होता त्यानं. उसानं कितीही अंग कापलं तरी त्याला पर्वा नव्हती. काड काड ऊस मोडीतच तो धावला. समोरचं दृश्य पाहून तो ओरडला, जिजा. सजनीच्या कमरेचं लुगडं ओढण्यासाठी तो तडफडत होता, पण ती लुगडं सोडू देत नव्हती. गणाचा आवाज ऐकून तिच्या डोळ्यातनं आनंदाश्रू घळघळलं. गणा वेळेवर देवासारखा आला. त्यानं जिजावर उडी घातली होती. जिजा खाली कोसळला. त्याच्या बोजड अंगाखाली 7-8 ऊस कडकड आवाज करीत मोडून पडले. गणानं जिजाच्याच नरड्याला हात घातला होता. नरड्याला हात बसताच जिजानं त्याचा हात मागं लोटण्याचा प्रयत्न केला, पण गणा ताकदवान होता. एक हात नरड्याभोवती घालून त्यानं दुसऱ्या हातानं त्याच्या नाकावर ठोसे मारले. दुसऱ्याच ठोशाला त्याच्या नाकातनं रक्ताचा लोट आला. तिसरा ठोसा लगावला तसं त्यानं डोळं पांढरं केलं. हा रात्रीच आपल्या हातानं मरणार होता, पण कुस्तीसाठी ह्याला जित्ता ठेवला. ह्याला एवढं सहज मरण द्यायचं नव्हतं म्हणून. आखाड्यात साऱ्या गावासामनी त्याचा पराभव करायचा होता,
मग त्याचा मुर्दा पाडायचा होता. ह्यानं गावातल्या कितीतरी तरुणी नासवल्या. आता ह्याची नजर सजनीकडे गेली. सजनीला जपायला पाहिजे. सजनी, चल उसाबाहेर, तुला वाड्याकडे पोचिवतो. आणि हा खैस, हा डोळं पांढरं करून पडलाय की. मरू दे त्याला, त्याला पाणी तरी पाजा. फुकट तुरुंगात जावं लागल. ह्याला मारल्यानं इथं तुरुंग मिळेल, पण मेल्यावर स्वर्ग भेटेल. ते ऐकलं ना सजनीनं गणालाच मिठी मारली. त्या मिठीनं गणाला अवघडल्यागत झालं. त्याने तिचे हात सोडवण्याचा प्रयत्न केला. तो उसातनं गोविंदराव पाटील त्याच्याजवळ आले. गणानं त्याला पाहिलं तसा तो भानावर आला. त्यानं सजनीला मागेच लोटलं. ती खाली पडलेल्या जिजाच्या शरीरावर पडली. त्याच्या नाकावर तिचा पाय पडला. त्यानं क्षणभर त्याचा श्वासच गुदमरला. ऊ करून तो कण्हला. पैलवान, उसात सजनी संगती तू? तसं काही नाही. मग कसं काय? बोल की. सजनीला विचारा. मी काय बी बोलणार नाही. बोलायसारखं तू ठेवलंच काय पैलवान? गणानं मान फिरवली. त्याला ते ऐकवलं नाही. असला घाणेरडा आरोप तो सहन करणं शक्यच नव्हतं. गोविंदरावनं खाली पडलेल्या सजनीला उचललं. तो त्यानं खाली पडलेला जिजा पाहिला. तसे त्याचे डोळे रुंदावले. हे काय सजनी? गणानं जिजाच्या तावडीतनं सोडवलं मला. नाही तर आज मी. काय? गोविंदराव पाटलानं गणाकडे पाहिलं. होय, मला वाचवलं त्यांनी. जिजानं मला उसात आणलं. माझ्या लुगड्याला हात घातलता. मी खूप धडपडले, पण मला तो सोडत नव्हता. गणाला हाक घातली तर कृष्णागत धावत आली. अब्रू वाचवली माई. तिनं बापालाच मिठी घातली. गोविंदराव पाटलांना क्षणभर काहीच सुचलं नाही. यावर्षी तिचं लग्न करणार आपण, तर तिच्या अब्रूवर हा पैलवान जिजा. तसं दुर्दैवानं घडलं असतं तर हे केवढ्याला पडलं असतं. गणा देवागत धावत आला. भीतीपोटी तिनं गणाला मिठी घातली. आपण त्याला नको ते बोललो, पण त्यात त्याचा दोष तो काय? दोष आपलाच. पाटील, ह्या जिजाचं काय करू? ठार करू इथं? नको, मला मारू नको. अर्धवट शुद्धीवर आलेला जिजा बोलला. अरे, तू पाप आहे ह्या पृथ्वीवरचं. त्याच्या कंबरड्यात लाथ घालीत गणा बोलला. गणा, पण ह्याला एवढं साधं सरळ मरण नको. ज्या ज्या तरण्या पोरींची, नवऱ्यानं सोडलेल्या बायकांची, नवऱ्याजवळ नांदणाऱ्या बायकांची अब्रू घेतली असेल, त्याच्या सामनी ह्याला जिता मारू, म्हणजे त्यांच्या जीवाला समाधान मिळेल. खरंय पाटील तुमचं. त्याला मी तसाच ठार मारणार. त्याला एवढं सहज मिळणारं मरण देणार नाही. त्याचा पाप साऱ्या गावाला कळायला पाहिजे. त्याचं मरण समद्या गावाला कळायला पाहिजे. ज्याचा आन खातो त्याच्याच पुतणीची अब्रू घ्याया उठलाय हा. गणा लय उपकार केलंस. पोरगी बेअब्रूच्या नरकात न ओढलीस. भलं केलीस पोरीचं. घराण्यावर उपकार केलास. पैलवान गणा बोलला नाही. त्याआधी गोविंदराव पाटलांनी किती गंभीर आरोप केला होता. पैलवान सजनी संकोलायचंच. बोलायसारखं तू ठेवलंस काय तू? ह्याचा अर्थ आपल्याविषयी पाटलांनी आपणाला एवढं नीच समजावं, एवढं हलकट समजावं. अहो पाटील, मी एवढा घाणेरडा नाही. एवढा नरकातला किडा नाही मी. मी खानदानी माणूस आहे. आय बहिणीची ओळख हाय मला. जिथं जेवतो त्या जागी घाण करीत नाही मी. कळलं? पाटील, झालं माये काम. मी निघतो. आता मी आखाड्यात कुस्तीच सांगतो. रात्री तुमच्या रानच्या झोपड्याजवळ संप्या रामोशाची टोळी आली होती. टोळीत पैलवान जिजानं अंक्या होते. अंक्याचा मुर्दा तुमच्या राखणदारानं गोफन फिरवून घेतला. मी फक्त त्याच्या सोबतीला होतो. पर तू होतास म्हणून राखणदारानं एवढा पराक्रम केला. तू नसता तर राखणदार काय एवढी गोफन फिरवणार? पर जो काही पराक्रम केला तो त्यानंच. तो आपली कोणतीच बाजू सांगायला तयार नव्हता. त्याला तुम्ही चांगला पगार द्या. राखणदार म्हणून कायमचा त्याचा बंदोबस्त. इमानदार माणूस नेहमी जवळ असावं. ते धोका ओळखतं, रक्षण करतं. पैलवान, तुम्ही बी मायाजवळ राहा. उसाबाहेर आल्यावर गोविंदराव बोलला. नको, मायावर तुमचा संशय एकदा आलाय. आता तो नेहमी येत राहील. तेव्हा मी माया मार्गानं जसा आलो त्याच मार्गानं जाईल. तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. मग तू ही जिजा संगतीची कुस्ती? त्या कुस्तीला येईल की मी. त्याची फिकर तुम्हाला नको. एकदा आव्हान घेतलं की ते पुरं पाडतो मी. पैलवान गणा जायची भाषा करायला लागलाय तेव्हा सजनीला धक्काच बसला. हा जर वाडा सोडून गेला तर आपल्या मागावर असलेल्या जिजाला रोखणार कोण? आपले अब्रू वाचवणार कोण? कोणाला हाक मारायची? गावात एवढा बलवान बलदंड कोण आहे? पाटील, तुम्ही धर्म्या ठाकराला हाताशी धरा.
तो तुमच्या राखणाचं काम करेल. बोलून चालून तो दरोडेखोर. तो चोरासारखा येणार, चोरासारखा जाणार. तो उजळ माथ्यानं थोड्याच गावात वाड्यात मायासंगती राहणार. तू ही गोष्टच वेगळी. समजा गाव तुला आखाड्यातल्या कुस्तीनं वळखतोय. साहेबराव, जिज्या तुला आता चांगलीच वळखतात. तू या बघार मला चांगला आधार नाही गणा, तेव्हा तुला मी हात जोडतो. तर मग तुमच्या सजनीला एक सांगून ठेवा. काय सांगू? बोल. तिनं मी झोपड्यात असताना यायचं नाही. म्हणजे ही आज तुझ्याकडं आलती झोपड्याकडं? तिला विचारा की. मी नाही बोलत. तिनं बापाकडं बघायचं टाळलं. दुसरीकडं नजर फिरवली. काय उत्तर देणार ती? पैलवान गणा आपल्याला नवरा म्हणून पाहिजे हे त्याला सांगायला त्याच्याकडं रानातल्या झोपड्याकडे गेलं होते असं का ती सांगणार होती? कोणत्या तोंडानं ती असं सांगणार की आपण त्याला उसाच्या फडात जाणून बुजून भीतीचं नाटक करून मिठी मारली होती? सजनी, पैलवान काय बोलतोय ते खरं आहे? तू हा त्याच्यावर जीव जडलाय की काय? बोल. गोविंदरावनं स्पष्ट शब्दातच सजनीला म्हटलं. ती सरळपणे कसं आपलं मन सांगणार होती? त्यात ती नवयौवना होती. मान मर्यादा पाळणारी होती. उल्लूपणाने ती तिचा जीव जडल्याचं कसं सांगणार? तरुण पोरीची जात ही गोष्ट तिच्या आईला सांगणं हे एक वेळ शक्य, पण बापाला कशी सांगणार ती? बाप म्हणजे पुरुषाची जात. पुरुषाला बाईचं मन ते काय कळणार? त्याची सहानुभूती तिला मिळणार, पण ती कोरडी सहानुभूती त्या कोरड्या सहानुभूतीनं काय होणार? आईसारखा बाप का थोड्याच जवळ घेऊन गोऱ्या गालाचा मुका घेणार? तो अंतर ठेवूनच. बोलायचं काय आता? पैलवान गणा, इथून पुढं असं घडणार नाही. माया पोरीच्या व माये ध्यान राहील. मग ती तुझ्या वाटेस जाणार नाही. तिच्या वतीनं मी हमी देतो. तिला हमी देऊ द्या की. का तिला बोलायचं नाही? का ती मुकी आहे? तिनं त्याच्याकडं पाहिलं. त्याची नजर तिच्याकडेच होती. दोघांची नजरानजर झाली. सजनी आपल्या नजरेनं त्याच्याकडे करुणेनं पाहत होती. क्षमा कर म्हणून त्याला नजरेनं विनवत होती. त्यालाही तिची दया आली. त्यानं फैसला घेतला. ह्या भित्र्या हरिणीच्या रक्षणासाठी आपणाला राहावलंच हवं. पैलवान गणानं सजनीला भरल्या आवाजातच म्हणलं. सजनी, घाबरू नको. तुला तो जिजा काही हात लावणार नाही. आता त्याने जर हात लावला तर तो हात तोडल्याशिवाय मी राहणार नाही. त्याच्या बोलण्यानं त्याने आपलं कर्तव्य तिला सांगितलं होतं. तिलाही ते ऐकून बरं वाटलं. पैलवान आपल्या मागं आहे. तो जिजाला आपल्या खातर इंगा दाखवण्यासाठी एकदम एका पायावर तयार आहे. पण त्याच्या वाटेला सजनीनं जायचं नाही. तिनं त्या रानातल्या वस्तीकडं, झोपड्याकडं जायचं नाही. वाड्यात राहायचं हे जरा बंधनकारकच तिला वाटलं होतं. पैलवान, उद्या उंबरगावला जाणार. तिथं उंबरा देवीची जत्रा आहे. तिथं कुस्त्या होतात? गणा बोलला. कुस्त्या होतात, पर त्या लहान शिंच्या पैलवानांच्या. 100 रुपयापर्यंत मोठी कुस्ती जाते. म्हणजे 100 रुपये तुला नाही परवडायचे. आणखी काय असतं जत्रेत? देवीची काठी, पालखी असलं काहीतरी असेल की. देवीचं छबिनं जोरात असेल. हां, देवीची काठी निघते. देवीची काठी नाचवायला कितीतरी लोक असतात. देवीची काठी जो नाचवेल त्याच्या अंगात देवी 12 हत्तीचं बळ देते असं पैलवान सांगतात. देवीची काठी पैलवान लोकच नाचवतात. पैलवान साधं नाहीत, तर ह्या भागातलं बडं पैलवान, त्या पैलवानांची गर्दी होते. आपल्या अंगात 12 हत्तीचं बळ यावं म्हणून धडपडत्यात. उंबरा देवीच्या जत्रेत आपण जायचं. तिची काठी नाचवायची. तिच्या पालखीकडे बराच वेळ काठी फिरवायची. तिला मनोभावे म्हणायचं, 12 हत्तीचं काय, पर 100 हत्तीचं बळ माझ्या अंगात दे. देवीनं असं आपल्या अंगात 12 हत्तीचं बळ दिलं तर ह्या पंचक्रोशीत ज्यांनी ज्यांनी तरुण स्त्रियांवर अत्याचार केला त्यांचा आपण बंदोबस्त करायचा. उंबरा देवीच्या हातातलं त्रिशूळ घेऊन ह्या अत्याचाऱ्यांच्या छाताडात सरळ खुपसायचा. पाटील, तुम्ही जाणार ह्या देवीला? मी आलो असतो, पण तालुक्याला जायचंय मामलेदार साहेबांकडं. प्रांत साहेबांनी मला नोटीस देऊन बोलावले. साहेबरावला बी बोलावले. दोघांचं म्हणणं प्रांत साहेबांना ऐकायचंय. प्रांतसाहेब न्याय देतील? गणाला प्रांतसाहेबांच्या मध्यस्थीवर विश्वास नव्हता. प्रांतसाहेब काय करतात? रेस्ट हाऊसवर बोलवतात. मस्तपैकी खातात पितात. तालुक्यातील कज्जेवाल्यांचे म्हणणे ऐकून घेतात. मग जांभई देतात आणि पुढची तारीख देतात. समजुतीनं वागा म्हणून सल्ला देतात. अशानं काय न्याय मिळणार आहे?
भारतीय न्याय व्यवस्था म्हणजे सारी दप्तर दिरंगाई. दप्तर दिरंगाई म्हणजे तरी काय? कर्तव्यात कसूर. त्याने किती लोकांच्या जीवनाची तडफड होते ते त्या जीवांनाच माहीत. बड्या अधिकाऱ्यांना त्याचं काय? ते आपल्याच मस्तीत धुंद. त्यांनीच सारी सरकारी यंत्रणा बदनाम केलेली आहे. या यंत्रणेची पैलवान गणाला चीड होती. पाटील, तुम्हाला तो प्रांतसाहेब काहीच न्याय देणार नाही, उलट उपदेश करेल. चांगलं वागा, सल्ला देईल. मग तुम्ही तसंच मागं यायचं. पर जायला तर पाहिजे. गेलो नाही तर तो समजेल साहेबराव पाटील जे काय सांगतोय तेच खरं. त्याचीच तो बाजू घेईल. प्रांतसाहेबांकडे गोविंदराव पाटील जाणार हे निश्चित होतं. त्यात सजनी उंबरगावला उंबरादेवीच्या जत्रेला जाणार. पैलवान गणा चांगलाच हादरला. त्याला त्यात धोका वाटला. पाटील, तुम्ही सजनीला सोबत घेऊन चला. वाड्यात राहील की त्यापेक्षा. पर गावात तुम्ही नाही. वाडा भक्कम आहे. वाड्यात गावातला कुणाचा बी गुंड शिरला तरी कसं लपायचं ते सजनीला माहिती आहे. गोविंदराव पाटलांचं ते बोलणं खरं होतं. ते सजनीला सोबत कसे नेणार होते? एवढा मोठा प्रांतसाहेब, तिथं सजनीसारखी तरुण पोरगी न्यायची म्हणजे नकोच. तिला वाड्यात ठेवलेलं चांगलं होतं. वाडा चांगला चिरेबंदी होता. सजनीची आई वाड्यात कायमची एका खोलीत आजारी होऊन पडली होती. तिचं दुखणं काही बरं होत नव्हतं. तिच्याजवळ एक बाई कायमची ठेवली होती. ती तिचं सारं काही करायची. सजनी वाड्यात असली की आईचं बघायची. तिच्याशिवाय तिची आई सकाळचा चहा पित नव्हती. दुपार आणि संध्याकाळचं जेवण घेत नव्हती. एकुलती एक पोर तिला कितीतरी आधार होता. म्हणून पोटी मुलगा आला नाही, पण तिने तिलाच मुलगा मानला होता. मुलगा न मानून ती तशी काय करणार होती? तीच तिची आशा होती. आजारपणात तिची हिरवळ होती. ती आपल्याजवळ नेहमी असावी असे तिला वाटे. पण तसे जमणे नेहमीच शक्य होत नसे. गणा आल्यापासून तर सजनीचा जीव वाड्यात गुदमरायला लागला होता. तिला त्याची आतून ओढ वाटत होती. त्याच्या भोवती नेहमी आपण पिंगा घालत राहावं असं तिला वाटत होतं. आपला बाप तालुक्याला प्रांतसाहेबाला भेटायला जाणार हे कळताच ती खुश झाली. त्याचं जेवण बिवण आटोपण्यासाठी ती वाड्यातल्या स्वयंपाकघरात तडफडत होती. पाटील वाड्यात जेवले की बाहेर जेवत नसे. त्यामुळं त्यांना जेवण सोबत द्यावं लागे. मग तो आपली भाकरी बांधून नेई. तालुक्याचं काम डोकेदुखीचं होतं. प्रांतसाहेब मामलेदाराच्या लहरीप्रमाणे ते चाले. त्यांच्या हजेरीप्रमाणे काम होई. ते नसले तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पुन्हा नोटीस नेई. तालुक्याला अमुक तारखेस यावे. तुमच्या प्रकरणाची चौकशी करावयाची आहे. ही चौकशी कधीच संपत नसे, पण तिकडे जाणे आवश्यक असे. त्यात मामलेदार प्रांतसाहेबांचे पट्टेवाले चहा पाण्यासाठी हात पसरत. साध्या सरळ गोविंदरावला ते आवडत नसे, पण साहेबराव पाटलांसारखे वाममार्गी त्यांना लाचार करून ठेवीत. मग ते त्यांची ठेवही तशीच ठेवीत. सारं काही असंच चाले. त्यामुळेच गोविंदरावासोबत सजनी नसे. ते तिला नेण्याची भाषा करत, पण लगेच विसरत. उंबरगावला सजनीनं जाऊ नये म्हणून गोविंदरावने तिला बजावलं. पैलवान गणानेही बजावलं. पण सजनीचे मन. तिला असल्या जत्रेत फिरण्याची खूप हौस. तिच्यासोबत राखणदार भिलाची चंदी असे, गुरवाची मंदी असे. त्या अलीकडे बामणाची रजनी त्यांच्यात मिसळली होती. तिच्या बापानं बागायत जमीन विकत घेतल्यापासून ती सजनीकडे जास्त यायला लागली होती. सजनी तिच्या रानातल्या बागायत शेतीकडे असे. तिची शेती पाहून आपली शेती झाली पाहिजे असं तिला वाटे. त्यामुळे त्या दोघींची चांगलीच गट्टी जमलेली असे. दोघी एकमेकींच्या वाड्यात जात येत. सजनी पैलवान गणामध्ये गुंतली आहे ही खबर त्या तिघींपैकी कोणा एकीलाही लागलेली नव्हती. सजनी तशी छुपी होती. पैलवान गणा तिला होकार देत नाही तोपर्यंत तिनं आपलं मन कसं सांगायचं हे पण होतंच. गोविंदराव पाटील तालुक्याला जाताना भाकरी खाऊन आणि भाकरी बांधून गेले. वाड्यात सजनी एकटीच. आजारी आईजवळ. थोडी लाडीगोडी लावल्यावर ती बोलली, आई, मी उंबरगावच्या जत्रेला जाते ग. नको, तू या बापानं सांगितलंय तिकडे जाऊ देऊ नको. का? आता का मी लहान आहे? लहान नाही म्हणूनच जाऊ नको. कुणी तिकडे तुझी छेड काढली तर? त्यात आज उंबरगावला तुझा बाप नाही. तिकडे जाशील, कुणी उगा कलागत केली तर तुला सोडविल कोण? हाय की पैलवान गणा. तिनं आपलं मत सांगितलं. त्या गणानं बी मला येऊन सांगितलंय, सजनीला वाड्यातच ठेवा, जत्रेला पाठवू नको. काय म्हणतेस?
त्याला एवढी माई काळजी. आता ग बया, अगं त्या जत्रेत तळण्या पोरीनं जायचं म्हणजे जरा धोकाच की. छबिन्यात हात धरला बिरला तर काय करशील तू? मी काय बांगड्या भरल्यात का काय हातात? ए भादरणी बाईच तू. तू या हातात बांगड्या नाहीत तर काय त्या पैलवान गणागत हातात पैलवानकीचा तो काळा दोरा बांधलास का काय? म्हण मी बांगड्या भरल्यात का? काय सांगायचं ग तुला? अवखळ पोर तू. पैलवान गणा नक्कीच उंबरगावला असणार. त्याला जत्रेतल्या गर्दीत धक्का मारायचा, त्याच्या तोंडावर कपड्यावर गुलाल टाकायचा. आपल्याकडं बघत नाही म्हणजे? आहे, मी रानातल्या झोपड्याकडे जाते, त्या झोपड्याच्या भिंती सारवते, भुई पण सारवते. मग तर झालं. गणा पैलवान तिथं राहणार आहेत, त्याला झोपडं नीट करून द्यायला नको? आजारी आईही त्यावर हसली. आपल्या पोरीला त्या पैलवान गणाचा वेड लागलं की काय? तसं असेल तर पाटलाला सांगायला पाहिजे, पोरीला उजवून टाका. पैलवान गणा बी चांगलाच आहे, लांब पोर द्यायला नको. आपल्या वाड्याला बी घर जावई कसा तगडा पाहिजे. गणासारखा पैलवान जर जावई मिळाला तरच वाडा जाग्यावर राहील. 25 एकराची जमीन जाग्यावर राहील. जमलं तर त्या हरामखोर साहेबरावांनी लाटलेली जमीन बी हातात येईल. गणा चांगलाच पैलवान आहे. जावई म्हणून जर तो मिळाला तर तुपात खारका पडल्यागत वाटतील.